नमस्कार मंडळी, समरने वाजवली चक्क आता अंशुमानच्या कानाखाली. तर नक्की काय घडतं त्याला संपूर्ण अपडेट जाणून घेऊया. तर मित्रांनो, तुम्ही पाहिलंच की आपल्या समरने कशा प्रकारे मात्र स्वानंदीला खूप भारी अशी भेटवस्तू दिलेली असते. म्हणजेच ते तिच्या बाबांचा वाढदिवस खूप ग्रँड सेलिब्रेट केलेला असतो. तर दुसरीकडे मात्र स्वानंदीने ठरवलेलं असतं की आपण पण समरला असंच काहीतरी दिलं पाहिजे. त्यासाठी मात्र आता आपली स्वानंदी देखील मात्र आनंदला विचारते की मला सांगा ना प्लीज की समर सरांना काय आवडतं. त्यावेळेस मात्र आता आनंद आणि त्याची बायको दोघेजण देखील सांगतात स्वानंदीला की त्याला बोटिंगला घेऊन जा, त्याला बोटिंग खूप आवडते. आणि ह्याच गोष्टीचा फायदा घ्यायचं मात्र मल्लिका ठरवते. तर दुसरीकडे बिचारी स्वानंदी समरला खुश करण्यासाठी त्याला सरप्राईज देण्यासाठी घेऊन गेलेले असते. तर इकडे मल्लिकाने आता भयानक असा प्लॅन रचलेला असतो की त्यामध्ये आपल्या बिचाऱ्या समरला फसवायचा आणि स्वानंदी आणि समरला दोघांना देखील त्या तलावामध्ये बुडून मारायचं, हा त्या दोघांचा प्लॅनिंग असतो. पण आता यांचा प्लॅनिंग यांच्याच अंगलट येणार आहे. कारण की अंशुमान ज्या ठिकाणी माती खायला गेलेला असतो ना, त्या ठिकाणी मात्र अंशुमानने खूप सारा प्लॅनिंग बनवलेलं असतं. खूप साऱ्या गुंडांना पैसे दिलेले असतात आणि सांगितलेलं असतं की हे बोटिंग घेऊन मध्यभागी आल्याच्या नंतर त्या दोघांना देखील बुडवतीतेच आणि त्याच्यानंतर हे बुडले की ते मरून जातील, त्यांना कोणी देखील वाचवायला येणार नाही. आणि त्याच वेळेस मात्र घडती भयानक गोष्ट की अंशुमान जातो स्वानंदी आणि समरचं वाईट करण्यासाठी, पण स्वतःच त्या तलावात पडतो, पण त्याला देखील पोहता येत नसतं. याच गोष्टीमुळे मात्र स्वानंदीच्या लक्षात येतं की आम्ही ह्या तलावापर्यंत पोहोचलोय किंवा आम्ही बोटिंगला आलोय. ही गोष्ट अंशुमानला समजली कसं काय, कारण की अंशुमानला लोक बाहेर काढतात, त्याला वाचवतात. आणि त्यावेळेस मात्र समरच्या देखील लक्षात ही गोष्ट येते की आता मात्र ह्या ठिकाणी अंशुमान आला कसं काय, याच्या पाठीमागे कोण होतं, हे सगळं काय आता शोधून काढायचं ठरवतात. पण समरला तर सहजासहजी मात्र तुम्हाला माहितीच आहे की अंशुमानावरती विश्वास बसतो आणि समर म्हणतो की अंशुमान पण असाच फिरण्यासाठी आला असेल. पण दुसरीकडे स्वानंदीच्या मनामध्ये एक बल्ब जळतो आणि तिला लगेच समजतं की अंशुमान असा सहजासहजी इथे आला नाही, त्याने आपला पाठलाग केलेला आहे. तर हीच गोष्ट ती आनंदला सांगते. मग आनंद आणि सोबतच मात्र स्वानंदी दोघेजण मिळून देखील आता अंशुमान विरुद्ध पुरावे गोळा करायला सुरुवात करतात आणि त्यांना फायनली अशी काय गोष्ट मिळते त्यामधून मात्र समरला हे सत्य समजल्याच्या नंतर समर मात्र अंशुमानचं थोबाड फोडतो. पण ते सत्य काय समजलं हे तुम्हाला देखील जाणून घ्यायचं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतचं बेल नोटिफिकेशन ऑन करा आणि ह्या व्हिडिओला हाईप करा. आणि पुढच्या व्हिडिओमध्ये मी सांगतो की समरला असं काय सत्य समजलं, त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.